Okay, let's start. We are going to have our today's session, and as we have seen the paragraph day before yesterday's, we are going to have that paragraph in four forms: positive, negative questioning, and negative questioning. तर या ठिकाणी जो पॅरेग्राफ आपण घेतलेला आहे तो तुम्ही सर्वांनी बघितलेला आहे. आता या पॅरेग्राफला आपल्याला पूर्णपणे चार प्रकारे करायचा आहे: होकार, नकार, प्रश्न आणि नकारार्थी प्रश्न. तर आपण फक्त होकारार्थीमध्ये केलेला आहे. तर तन्वी किंवा वैष्णवी हा पॅरेग्राफ बघता बघता तो मला सांगू शकाल का इंग्लिशमध्ये? एक सेंटेन्स वाचायचंय मराठी आणि इंग्लिशमध्ये सांगायचंय. पहिला कोण सुरू करते? तन्वी करते. अरे वा, गुड. वैष्णवी चल, बेस्ट ऑफ लक तुला. हा, बोल बोल. येस. कंट्री. या. येस. हा. येस. हा. 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 थांब जरा. थांब. 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 तन्वी, अरे राहिलेलं तू बोल. हम्म. हा. 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 येस. शाबाश, व्हेरी गुड. आता मुलींनो, तुम्ही शक्यतो न पाहता केला असेल असा मी अपेक्षा करतो. करू का अशी अपेक्षा? काय हरकत नाही, पण चांगलं, छान, व्हेरी गुड. आता आपण आजचा पुढचा भाग घेतोय ज्याच्यामध्ये डू आणि डज किंवा डोंट आणि डझंट यांचा वापरचा कसा होणार आहे या पॅरेग्राफमध्ये, तो आपण बघणार आहोत. तो आतापर्यंत पाहिला ना, डू आणि डज कसं वापरतात ते? वैष्णवी, हॅलो. ओके. तर आता मी तुम्हाला हा पॅरेग्राफ जो आहे हा व्यवस्थित नकारार्थीमध्ये बोलून दाखवतो. नीट बघा, कारण नंतर तुम्ही मला बोलून दाखवणार आहात. ओके. तर हा जो पॅराग्राफ आहे हा नकारार्थीमध्ये आहे, म्हणजे निगेटिव्ह फॉर्म मध्ये आहे. भारत हा कृषी प्रधान देश नाही. इंडिया इज नॉट अन ॲग्रिकल्चरल कंट्री. इज नॉट. नंतर शेतकरी देशाचा कणा आहे. शेतकरी देशाचा कणा नाही. कोणाचा आवाज आहे का? मागे कोणतरी बोलतंय का? जरा म्यूट करा फक्त. अ फार्मर इज नॉट अ बॅकबोन ऑफ द कंट्री. नीट ऐका, तुम्हाला हे बोलायचंय. तो रोज लवकर उठत नाही आणि शेतावर जात नाही. नकारार्थी वाक्य. ही डज नॉट वेक अप अर्ली इन द मॉर्निंग अँड डज नॉट गो टू द फार्म. डज नॉट म्हणजे डझंट म्हटलं तरी चालतं, म्हणजे असंही होईल. ही डझंट वेक अप अर्ली इन द मॉर्निंग अँड डझंट गो टू फार्म, असं हे नकारार्थी आहे. पुढे, तिथे तो बैलांसोबत काम करत नाही. देअर ही
डझंट वर्क विथ हिज बुलक्स. त्याच्याकडे दोन बैल नाहीत. ही डझंट हॅव, बघा डझंट आणि हॅव एकत्र आलाय बरं का. ही डझंट हॅव टू बुलक्स. एकाचे नाव गैबत नाही, एकाचे नाव हैबत नाही आणि दुसऱ्याचे नाव गैबत नाही. वन इज नॉट हैबत अँड अनदर इज नॉट गैबत. हा हा बोल बोल बोल. अगेन फर्स्ट. हा ओके फाईन. बघा परत हा. नकारार्थी पॅराग्राफ घेतो आपण. मराठी आणि इंग्लिश दोन्ही घेतोय. भारत हा कृषीप्रधान देश नाही. आहेच्या ऐवजी नाही. मग इथं वापर होणार इंडिया इज नॉट अन ॲग्रिकल्चरल कंट्री. पुढे शेतकरी देशाचा कणा नाही. थांबा 2 मिनिटं. प्राची प्राची हा. आणि अभिषेक तुझंही जरा हे कर बरं. काय म्हणते? हा हा ठीक आहे, काय हरकत नाही. नाही का? हा हा हा, ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. अभिषेक चालेल, म्यूट कर, काय हरकत नाही. हा या बर. शेतकरी देशाचा कणा नाही. अ फार्मर इज नॉट अ बॅकबोन ऑफ द कंट्री. तो रोज लवकर उठत नाही आणि शेतावर जात नाही. ही डज नॉट वेकअप अर्ली इन द मॉर्निंग, किंवा नुसतं ही डझंट वेकअप अर्ली अँड डझंट गो टू द फार्म. तिथे तो बैलांसोबत काम करत नाही. देर ही डझंट वर्क विथ हिज बुलक्स. त्याच्याकडे दोन बैल नाहीत. ही डझंट हॅव टू बुलक्स. एकाचे नाव हैबत नाही आणि दुसऱ्याचे नाव गैबत नाही. वन इज नॉट हैबत अँड अनादर इज नॉट गैबत. असंही म्हणता येईल. वन्स नेम इज नॉट हैबत अँड अनादर्स नेम इज नॉट गैबत, असं म्हणलं तरी पण चालेल. त्याची बायको त्याच्यासाठी नाश्ता घेऊन येत नाही. हिज वाईफ डझंट ब्रिंग ब्रेकफास्ट फॉर हिम. ती त्याला त्याच्या कामात मदत करत नाही. शी डझंट हेल्प हिम इन हिज वर्क. त्याची मुलेही त्याला त्याच्या कामात मदत करत नाही. हिज चिल्ड्रन ऑल्सो डोंट हेल्प हिम इन हिज वर्क. इथं आता डोंट घेतला आपण, कारण करता चिल्ड्रन म्हणजे अनेक वचन असल्यामुळे इथे डझंट नाही येणार, इथे डोंटचा वापर होणार. पुन्हा हा पॅरेग्राफ, हा सेंटेन्स आहे. त्याची मुलेही त्याला त्याच्या कामात मदत करत नाहीत. हिज चिल्ड्रन ऑल्सो डोंट हेल्प हिम इन हिज वर्क. त्याला दोन मुले नाहीत. ही डझंट हॅव टू चिल्ड्रन. तो साधे जीवन जगत नाही. ही डझंट लिव्ह अ सिम्पल लाईफ. तो पिकांची काळजी घेत नाही. ही डझंट टेक केअर ऑफ हिज क्रॉप्स. ती तयार झाल्यावर तो ती कापत नाही आणि विकत नाही. वेन इट इज रेडी, किंवा वेन इट गेट्स रेडी, ही डझंट कट इट अँड डझंट सेल इट. आम्हाला त्याचा अभिमान नाही. वी आर डोंट प्राऊड, सॉरी, वी आर नॉट प्राऊड ऑफ हिम. आर नॉट आहे ना इथे, कारण इन्फॉर्मेशन वाला शेवटचा वाक्य आहे. आम्हाला त्याचा अभिमान नाही. वी डोंट हॅव, वी डोंट हॅव प्राऊड ऑफ हिम. तर अशा प्रकारे मी नकारार्थी पूर्ण पॅरेग्राफ तुम्हाला वाचून दाखवलाय. सेम रिपीट मला तुमच्यापैकी कोण बोलून दाखवेल बरं, मराठी आणि इंग्लिशमध्ये? प्राची आहे, अभिषेक आहे. अभिषेक बोलू शकशील? अभिषेक, नकारार्थी फॉर्ममध्ये. हा मग जरा इंग्लिश आणि मराठी दोन्ही जरा बोल. हा. प्राची थोड्या वेळ.
हा प्राची, तू थोड्या वेळाने बोल, अर्धा अभिषेक बोलेल, अर्धा तू बोल. हा, तर अभिषेक सुरू कर. हा. हा. हा, इज नॉट. कंट्री. बरोबर. हा. अ फार्मर. इज नॉट. कंट्री. येस. शेतावर जात नाही. नाही. हं, हं. बस, 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 बस. आता प्राची बोल पुढचे दोन. दोन ओळी तो बोलायच्यात. हा. तिथे तो बैलांसोबत काम करतो पासून. हं. हं, 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 हं. क्रॉप्स. ओके. आता यात बरंच काय मॅच हे करावं लागतील, रिपेअरिंग करावं लागेल. पण ठीक आहे, चांगला प्रयत्न केलायस. आता अ, वैष्णवी, तू पहिल्यापासून सुरू कर चल. भारत हा कृषीप्रधान देश पासून. निगेटिव्ह, फक्त निगेटिव्ह. हा. हम्म. येस. हा. येस. बस, बस, बस. तन्वी, पुढच्या दोन ओळी तू घ्यायच्यात. त्याच्याकडे दोन बैल आहेत पासून पुढे. हम्म. हा, व्हेरी गुड. हा, शबाश. हा. व्हेरी गुड. येत येत नाही. हा. बस, बस. येस. आता राज. राज आहे का तू? उपलब्ध आहेस? आर यू देअर? राज.
हा, आता राज बघा, 2 मिनिटं तुला सांगतो मी. आता त्याची बायको त्याच्यासाठी नाश्ता घेऊन येत नाही, हे झालं. आता ती त्याच्या कामात मदत करत नाही पासून पुढे तुला करायचंय. नकारार्थी सुरू कर. हा, मी तुला मराठी मदत करतो, तू इंग्लिश बोल. हा. बर, बाकीच्या विद्यार्थ्यांना विचारतो. जरा राज थोडा नॉन महाराष्ट्रीयन आहे, म्हणून मी जरा मराठीत मदत करतोय. तुम्ही म्हणाल की तुम्ही राजलाच का मदत करताय, बरं का? कारण मराठी त्याला जरा नीट येत नाही. तुम्ही मराठीत त्याला मदत करतो, तो इंग्लिश मध्ये सांगेल. हम्म. ती त्याला त्याच्या कामात मदत करत नाही. कसं म्हणशील राज? हा, त्याची मुलेही त्याला त्याच्या कामात मदत करत नाहीत. हा, थोडस चुका होत आहेत, पण आता मी आता मध्ये डिस्टर्ब नाही करत. त्याला 2 मुले नाहीत. हम्म. एस नाही लावायचा, फक्त चिल्ड्रन. तो साधे जीवन जगत नाही. ओके, व्हेरी गुड. अभिषेक, राहिलेल्या शेवटच्या 2 ओळी तू घ्या आता. तो पिकांची काळजी घेत नाही पासून पुढे. हम्म. 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 आणि विकत नाही. हा. हम्म. हा. कट. हम्म. आणि विकणे म्हणजे सेल. अँड सेल. हा. ओके, फाईन. आता तुम्हाला सर्वांना मध्ये मध्ये आधी कुठेतरी गडबड झालेली आहे. तर पहिल्यापासून मी पॅराग्राफ तुम्हाला पुन्हा नीट समजून सांगतो. काय काय गडबड झाली ती नीट लक्ष द्या, बरं का? आता मी इतंभूत व्यवस्थित माहिती देतो, कुठं काय गडबड झाली ते. पहिलं वाक्य होतं, भारत हा कृषीप्रधान देश आहे. हे वाक्य आहे इन्फॉर्मेशन वालं. इथे तुम्हाला कुठेही क्रियापद दिसत नाहीये किंवा कुठेही पोझिशन दिसत नाहीये. इथं फक्त दिसते तुम्हाला माहिती, इन्फॉर्मेशन. एम इज आर, कर्त्यानंतर एम इज आर आणि ऑब्जेक्ट. म्हणून पहिल्या वाक्यामध्ये होणार, इंडिया इज अन ॲग्रिकल्चरल कंट्री, असं पहिलं वाक्य होणार. दुसरं वाक्य होणार, शेतकरी देशाचा कणा आहे. सेम, हे इन्फॉर्मेशन वाला आहे. ना इथं ऍक्शन आहे, ना पोझिशन आहे. म्हणून एमिजार, करत्यानंतर एमिजार आणि पुढे कर्म म्हणजे ऑब्जेक्ट. मग इथं होणार पुन्हा असंच, अ फार्मर इज अ बॅकबोन ऑफ द कंट्री. 2 झाले. तिसरं, तो रोज लवकर उठतो आणि शेतावर जातो. आता या वाक्यामध्ये आपल्याला काय दिसतंय? त्या क्रियापदांना त, ता, ती, तो, ते दोन्ही ठिकाणी लागले. म्हणजे उठणे, उठणे म्हणजे उठतो, आणि जाणे म्हणजे जातो. म्हणजे 2 क्रियापदं या वाक्यात दिसली, उठतो आणि जातो. म्हणजे हे ऍक्शनवाले वाक्य असल्यामुळे आता पोझिशन आणि इन्फॉर्मेशन नाही दिसणार. मग इथे तुम्हाला काय दिसणार? कर्त्यानंतर लगेच क्रियापदाचा वापर झालेला दिसतोय. मग इथे काय म्हटलंय? तो म्हणजे ही. आता ही म्हणजे कर्ता एकवचनी आहे. मग ही नंतर लगेच क्रियापदाचा वापर होतो. उठणे म्हणजे वेकअप. म्हणजे होणार, ही वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग अँड गोज टू द फार्म. होकारार्थी वाक्य बघा कसं होतं ते. तो रोज लवकर उठतो म्हणजे ही वेक्स अप अर्ली अँड गोज टू द फार्म. पण हेच वाक्य जर नकारार्थी झालं तर होणार,
तो रोज लवकर उठत नाही आणि शेतावर जात नाही. आता इथं काय होणार? कर्ता एकवचनी आहे तो, म्हणजे वाक्यामध्ये डज नॉटचा वापर होणार आणि क्रियापदाला लागला एस निघून जाणार. मग इथं होणार ही डज नॉट, आता वेकअप, एस निघून गेला. ही डज नॉट वेकअप अर्ली अँड डझंट म्हणजे डज नॉट गो टू द फार्म. इथे पण गो ला लागलेला येस निघून गेला. तिसरं वाक्य, तिथे तो बैलांसोबत काम करतो. वाक्य संपलं. करतो म्हणजे इथे क्रियापद, करणे हे क्रियापद म्हणजे ऍक्शन दिसतीये, व इथं पोझिशन किंवा इन्फॉर्मेशन नाहीये. आणि हे वाक्य जे आहे तो तिथे तो बैलांसोबत काम करतो. तिथे म्हणजे देअर, THERE, देअर. देअर तो म्हणजे ही, कर्ता एकवचनी आहे, म्हणजेच क्रियापदाला एस लागणार. मग देअर ही वर्क्स विथ हिज बुलक्स, पण वाक्य नकारार्थी आहे. वाक्य होणार तिथे तो बैलांसोबत काम करत नाही. आता डज नॉटचा वापर होऊन क्रियापदाला लागलेला एस निघून जाणार. मग वाक्य होणार देअर ही डज नॉट वर्क विथ हिज बुलक्स. त्यांचं पुढचं, त्याच्याकडे 2 बैल आहेत. आता याकडे त्याच्याकडे असं वाक्य सुरुवात झालं. त्याच्याकडे म्हणजे काहीतरी पोझिशन आहे कोणाकडे तरी, म्हणजे हे वाक्य झालं हॅव किंवा हॅज वालं. आणि पुढे कर्म, मग वाक्य त्याच्याकडे म्हणजे ही, आणि त्यानंतर येणार हॅजचा वापर, कारण कर्ता एकवचनी आहे. ही, शी, इट सिंग्युलर नाउन पैकी, म्हणून ही हॅज 2 बुलक्स, पण वाक्य नकारार्थी आहे. होणार त्याच्याकडे 2 बैल नाहीत. मग ही डझंट आणि हॅजचा हॅव होतो. मग ही डझंट हॅव 2 बुलक्स, नकारार्थी वाक्य. पुढे एकाचे नाव हैबत आहे आणि दुसऱ्याचे नाव गैबत आहे. हे दोन्ही वाक्य जे आहेत ती इन्फॉर्मेशन वाली आहेत, म्हणजेच एमिजारचा वापर इथे दिसणार आहे आपल्याला. मग एकाचे म्हणजे वन इज हैबत अँड अनादर इज गैबत. दोन्ही ठिकाणी इजचा वापर झाला. हे असं पण होईल ना, वन्स नेम इज हैबत अँड अनादर्स नेम इज गैबत, असं म्हटलं तरी चालतं. कारण नुसतं असं जरी म्हटलं ना की वन इज हैबत अँड अनादर इज गैबत तरी पण चालेल. ओके, आता हे नकार करायचं आपल्याला. मग एकाचे नाव हैबत नाही आणि दुसऱ्याचे नाव गैबत नाही. मग होणार वन इज नॉट हैबत अँड अनादर इज नॉट गैबत. पुढे त्याची बायको त्याच्यासाठी नाश्ता घेऊन येते. होकार. आता इथे येते म्हणजे क्रिया दिसतीये, म्हणजे इथे पोझिशन किंवा इन्फॉर्मेशन नाहीये, म्हणजे कर्त्यानंतर लगेच क्रियापद. कर्ता काय आहे? त्याची बायको, म्हणजे हीज वाईफ. कर्ता एकवचनी असल्यामुळे क्रियापदाला एस लागणार. मग हीज वाईफ, ब्रिंगला एस लागणार आणणे म्हणून. मग हीज वाईफ ब्रिंग्स अ ब्रेकफास्ट फॉर हिम. आता हे वाक्य नकारार्थी पाहिजे आपल्याला. मग त्याची बायको त्याच्यासाठी नाश्ता घेऊन येत नाही. मग असं होणार हिज वाईफ डज नॉट. आता डज नॉट आला. हिज वाईफ डज नॉट ब्रिंगचा एस निघून जाणार. मग हिज वाईफ डज नॉट ब्रिंग अ ब्रेकफास्ट फॉर हिम. मग डज नॉटला डझंट म्हटलं तरी पण चालतं. ओके, मग पुढे काय म्हटलंय? ती त्याला त्याच्या कामात मदत करते म्हणजे ऍक्शन दिसते इथे, पोझिशन इन्फॉर्मेशन नाही. सेम, कर्ता एकवचनी आहे ती म्हणजे शी, पण लगेच क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्याला एस लागणार. मग शी मदत करणे हे क्रियापद आहे, हेल्पला त्याला एस लागणार. शी हेल्प्स हिम इन हिज वर्क. हिम म्हणजे त्याला आणि इन हिज वर्क म्हणजे कामात, असं येते. मग हे वाक्य नकारार्थी पाहिजे आपल्याला. मग ती त्याला त्याच्या कामात मदत करत नाही. होणार शी डज नॉट हेल्प हिम इन हिज वर्क. हेल्पचा एस निघून गेला. पुढे त्याची मुलेही त्याला त्याच्या कामात मदत करतात. हे होकार आहे. मग त्याची मुले म्हणजे हिज चिल्ड्रन. हा झाला करता. आता या वाक्यामध्ये चिल्ड्रन हे अनेकवचनी करता असल्यामुळे क्रियापदाच्या पहिल्या रूपाला एस प्रत्यय लागणार नाही. मग ही चिल्ड्रन मदत करणे हे क्रियापद आहे. मग ही चिल्ड्रन हेल्प हिम, त्याची मुले ही, नाही का,
मग ही चिल्ड्रन ऑल्सो घ्यायचं आहे मध्ये. ही चिल्ड्रन ऑल्सो हेल्प हिम इन हिज वर्क. मग इथे हेल्पला एस का नाही लागला? कारण कर्ता जो आहे तो अनेक वचनी आहे, चिल्ड्रन, म्हणून इथे एस नाही लागलेला आहे. आता हे वाक्य पाहिजे आपल्याला नकारार्थी. मग त्याची मुलेही त्याला त्याच्या कामात मदत करत नाहीत. मग आता होणार हिज चिल्ड्रन ऑल्सो डू नॉट हेल्प हिम इन हिज वर्क. आता डज नॉट येणार नाही, कारण करता अनेक वचनी वाला आहे. मग डू नॉटला डोंट म्हटलं तरी चालतं. म्हणजेच हिज चिल्ड्रन ऑल्सो डोंट हिम डोंट हेल्प हिम इन हिज वर्क. त्यानंतर त्याला 2 मुले आहेत. आता हे पोझिशन वालं वाक्य आहे. कोणाकडे काहीतरी असणे, मग त्याच्याकडे 2 मुलं असणे. मग त्याला 2 मुले आहेत म्हणजे पुन्हा ही करता असल्यामुळे पुढे हॅज येणार. ही हॅज 2 चिल्ड्रन. आता हेच जर आपण घेतलं नकारार्थी तर त्याला 2 मुले नाहीत. होईल ही डझंट हॅव 2 चिल्ड्रन. तुम्हाला जर अवघड वाटत असेल डज नॉट हॅव, तर हॅझंट म्हटलं तरी चालेल. ही हॅझंट 2 चिल्ड्रन म्हटलं तरी सुरुवातीला चालेल. पुढे काय म्हटलंय? तो साधे जीवन जगतो. आता हे ऍक्शन वालं वाक्य आहे, कारण क्रियापद शेवटी जगतो. जगणे म्हणजे लिव्ह, LIVE. मग वाक्य होणार तो म्हणजे एकवचनी करताय ही, मग लगेच क्रियापदाला एस लागणार. ही लिव्स अ सिम्पल लाईफ. आता हे वाक्य आपल्याला नकारार्थी पाहिजे. होणार तो साधे जीवन जगत नाही. मग ही डज नॉट लिव्ह अ सिम्पल लाईफ. मग डज नॉट नंतर लिव्हला लागलेला एस प्रत्यय निघून गेला. मग ही डझंट लिव्ह अ सिम्पल लाईफ म्हटलं तरी चालेल. पुढे तो पिकांची काळजी घेतो. क्रियापदाने वाक्य संपलंय. घेतो म्हणजे ऍक्शन दिसते, म्हणजे टेक केअर. मग आता हे वाक्य होणार तो म्हणजे ही, मग लगेच क्रियापद टेक केअर. पण इथे करता एकवचनी असल्यामुळे टेकला एस प्रत्यय लागणार. मग ही टेक्स केअर ऑफ हिज क्रॉप्स. आता हे वाक्य नकारार्थी पाहिजे आपल्याला. मग तो पिकांची काळजी घेत नाही. मग ही डझंट टेक केअर ऑफ हिज क्रॉप्स. पुढे आता हे पुढचं वाक्य थोडस मोठं आहे, आपण ते बारीक बारीक करून आपण जरा नीट समजून घेऊया. ती, आता इथे म्हणले ती तयार झाल्यावर तो ती कापतो आणि विकतो. आता बघा या वाक्यामध्ये जेव्हा इथं वापर केलेला नाही वाक्यात. जेव्हा ती तयार झाल्यावर, जेव्हा ती तयार होतात तेव्हा तो ती कापतो आणि विकतो असं न म्हणता ती तयार झाल्यावर, वाक्य काय बघा, ती तयार झाल्यावर तो ती कापतो आणि विकतो. मग इथे तुम्हाला व्हेनचा वापर करायचा आहे. आणि व्हेन नंतर ते ती जो आहे मराठीतला ती, तो शी नसून तो इट आहे. तुम्ही म्हणणार व्हेन इट, तयार होणे म्हणजे गेट हे क्रियापद तिथे बसेल आणि होणार व्हेन इट गेट्स रेडी. गेटला एस लागतो कारण वाक्य इटने सुरू झालेलं आहे. ही, शी, इट सिंग्युलर नाउन मधला एक करता असल्यामुळे, एक वचन असल्यामुळे इटचा वापर झालाय. मग ते म्हणणार व्हेन इट गेट्स रेडी. मग तो ती कापतो आणि विकतो. आता तो म्हणजे ही, मग असं होणार वेन इट गेट्स रेडी ही कट्स इट, IT. मग तो इट घ्यायचा बरं का. ही कट्स इट अँड सेल्स इट. या ठिकाणी कटला पण एस लागलाय आणि सेलला पण एस लागलाय, कारण करता एकवचनी आहे तो. म्हणून इथे कट आणि सेल या क्रियापदाला एस लागलाय. पुन्हा सांगतो, वेन इट गेट्स रेडी हे कट्स इट अँड सेल्स इट. आता हे आपण नकार घेणार. मग असं होणार ती तयार झाल्यावर तो ती कापत नाही आणि विकत नाही. मग सेम सुरुवात करायची. वेन इट गेट्स रेडी ही डज नॉट कट इट अँड सेल इट. डज नॉट आल्यामुळे कटचा एस आणि सेलचा एस निघून जाणार. हा आपला नियम आहे. ओके, पुन्हा वाक्य ऐका. वेन इट गेट्स रेडी ही डझंट कट इट
अँड डझंट सेल इट. आम्हाला त्याचा अभिमान आहे, हे इन्फॉर्मेशनवाला काय एमेझारवाला. मग आम्ही म्हणजे वी. मग वी आर प्राऊड ऑफ हिम. आता याला आपल्याला नकार पाहिजे. आम्हाला त्याचा अभिमान नाही. वी आर नॉट प्राऊड ऑफ हिम असं म्हटलं तरी झालं. आता या ठिकाणी मी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगितलंय. सर्वांना कळलं का सांगा बरं? सर्वांना कळलंय? व्हेरी गुड. कारण मी खूप अगदी डिटेल्स बरं का. हा. आता अख्खा पॅरेग्राफ, आता वेळ कमी आहे. तुमच्यापैकी आकाश, आकाश आर यू रेडी? बरं ठीक आहे, थांब जरा आकाश, थांब 2 मिनिटं. या ठिकाणी मला हवं होतं प्राची, प्राच्या, पटकन हा फक्त इंग्लिशमध्ये बोलून दाखव बरं. हा. येस. या. हा. येस. येस. हम्म. हा. हा. हम्म. हा. व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. व्हेरी गुड. अभिषेक, पटकन अख्खा पॅराग्राफ इंग्लिशमध्ये बोलून दाखव. हा. 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 चुकलं तरी चालेल, कंटिन्यू कर. हा. 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 येस. ओके, अभिषेक, गडबड होतीये. हॅलो. हॅलो. ठीक आहे, वैष्णवी आवाज येतोय? हा, झालं, मध्ये कट झालं. हा, येतोय. येतोय. बोल. हा. हम्म. हा. हम्म. 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 क्रॉप. हा. हा. हम्म. येस. हम्म. कट सीट्स अँड सेल्स.
sells it. Okay, fine. ओके, फाईन. काही हरकत नाही. इकडे तिकडे झालं, डोंट वरी. आता थोडासा वेळ शिल्लक आहे, मध्ये कट होईल. पण सुरुवात करू. आकाश, तू उशिरा लेट आलेला आहे. उद्या सकाळी उद्या तुला मी चान्स देतो बोलायचा. आता वैष्णवी का तन्वी, पटकन बोलून दाखवा पॅरेग्राफ. हा. येस. येस. हा. हा. हम्म, 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 हम्म. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता बघा, जरी स्पीड आपलं सुरुवातीला कमी असलं ना, तरी थोडंसं तुम्हाला समजल्याशिवाय मला पुढे जाता येत नाहीये. एक कळलं की तुम्हाला समजतंय म्हणजे मी स्पीड घेईन मग. तर थोडंसं जरा हळूहळू गेलं तरी काळजी करू नका. मी ते बरोबर मॅनेज करेन टाइम. मग आता होकार नकार प्रश्न, नकार ते प्रश्न एकदा मला कळलं की तुम्हाला समजलंय, की मग मी स्पीड अप करेन. ओके. तन्वी, बोलणार आहेस का तू? बोल की मस्तपैकी जोर. हा. हम्म, 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 हम्म,